Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar AMRS. Today we are going to study class 9th English text Bihayu, lesson number 9, The Bond of Love by Kenneth Anderson. This is the story about a love and friendship between human being and wild animal. आता बॉन्ड ऑफ लव हे कोणामध्ये आहे तर प्राणी आणि मनुष्यामध्ये असणारं जे प्रेम आहे त्याच्याविषयी आहे आणि हे जे अस्वल आहे त्या अस्वलाविषयी ही गोष्ट आहे. So sloth bears inhabit forest area including the tropical rainforests of India and grassland at lower elevation. Sloth bear have very shaggy hair and long muzzles. Using their claws to dig, they can then use their lips to form a tube which can go deep into the ground and or into hard to reach area like dead trees for their food, and the main food is termite. You can hear them suck up their food from several feet away. आता हा जो स्लोथ बियर आहे हा जंगलामध्ये पाहायला मिळतो भारतामध्ये किंवा जिथे गवत आहे अशा भागामध्ये पाहायला मिळतो. आता त्याच्या अंगावर खूप सारे केश असतात, नाक त्याचं मनोमय मोठं नाक असतं आणि त्याचे जे काही खाली पाय दिसतात नखं जिथे पंजा आहे त्या पंजाने तो जमिनी खोदण्यासाठी किंवा घट्ट पकड करण्यासाठी मजबूत करतो. होटाचा उपयोग ट्यूबसारखा करतो जेणेकरून सक ओढून नाकाने ओढता येईल असं लिप्सच्या साह्याने तो उडू शकतो, ज्याच्यामध्ये तो जमिनीमधले काही डेड ट्रीज जे आहेत, झाडं जे असतात ना, पाला जो जमिनीमध्ये डेड झालेला असतो, ज्याचं लाईफ संपलेलं असतं, असे ते अन्न म्हणून किंवा जे व्हाईट कलरचे जे इन्सेक्ट असतात त्याचा खाण्यासाठी तो आहारामध्ये उपयोग करत असतो. सो आय विल बिगिन विथ ब्रुनो, माय वाईफ्स पेट स्लोथ बियर. आय गॉट हिम फॉर हर बाय ॲक्सिडेंट. आणि ते सांगतात की ब्रुनो म्हणजे जो तो पेट होता अस्वल, तो माझ्या वाईफचा एक पाळलेला प्राणी होता जो आम्हाला मिळाला होता एक ॲक्सिडेंटमध्ये. 2 years ago, we were passing through the sugarcane field near Mysore. People were driving away the wild pigs from the field by shooting at them. आता 2 वर्षापूर्वी आम्हाला हा एका ऊसाच्या शेतामध्ये मैसूरजवळ ज्यावेळेस लोक काही रानटी जे डुकरं असतात त्यांना बाहेर काढण्यासाठी शूटिंग करत होते, गोळ्या झाडत होते. सो सम वेअर शॉट अँड सम एस्केप. वी थॉट that everything was over when suddenly black sloth bear came out painting in a hot sun. आणि मग याच्यामध्ये काही जे रानटी डुकरं होते ते मारले गेले, काही पळून गेले आणि त्याच्यानंतर एक मोठा म्हणूया बियर जो आहे अस्वल जे आहे ते बाहेर आलं. ओके, सो ही केम आउट पेंटिंग इन द हॉट सन. आता हा ज्याला म्हणूया पेंटिंग म्हणजे श्वास मोठा जो हळूवार घेणे, हा सोडणे बाहेर, अशा पद्धतीने तो धावत होता आणि मग जोरजोराने श्वास घेत होता आणि सूर्यप्रकाश तर खूप होता. नाव आय विल नॉट शॉट अ स्लोथ बियर wantonly, but unfortunately for the poor beast, one of my companion did not feel that way about it and promptly shot the bear on the spot. आता वॉन्टोनली या शब्दाचा अर्थ आहे फॉर नो गुड रिझन. आता असं म्हणायचं आहे की मला तर खरं मारायचं नव्हतं त्या बियरला, अस्वलाला, परंतु माझा जो मित्र होता त्याला तसं वाटलं नाही की ही डिड नॉट थॉट नो गुड रिझन, असं म्हणूया आपण, की त्याने त्या पद्धतीने विचार केला नाही आणि त्याने त्या त्या बियरला जो आहे गोळी त्याच्यावर मारलेली आहे. सो ॲज वी वॉच द फॉलन एलिमेंट वेअर सरप्राईज टू सी द ब्लॅक फर ऑन इट्स बॅक मूड लेफ्ट द प्रोस्ट्रेट बॉडी. आता आपण म्हणूया जसं आम्ही प्रोस्ट्रेट म्हणजे लेईंग ऑन द ग्राउंड फेसिंग डाऊनवर्ड, म्हणजे जो तो ॲनिमल जो आहे, आम्ही जसं पाहिलं तो ॲनिमल धडकन आता पडलेला आहे आणि त्याचे जे काही काळे केस आहेत जे त्याच्या पाठीमागच्या बाजूला होते ते मूव्ड झालेले आहेत. लाईक प्रॉस्ट्रेट बॉडी म्हणजे तो जमिनीवर धडकन असं म्हणूया हा पडलेला आहे. Then we saw it was baby bear that had been riding on its mother back. When the sudden shot had killed her, the little creature ran around its prostrate parent making a pitiful noise. आता काहीतरी खाली पडल्यासारखं जाणवलं त्यांना, पण ते काय होतं, दुसरं एकतर अस्वल पडलेला होता पण त्याच्या पाठीमागून काहीतरी पडलेलं आहे, जे केस त्याच्याही अंगावर केस होते. तर तो बेबी बियर होता जो त्याच्या आईच्या पाठीवर बसलेला होता. आणि मग ज्यावेळेस त्याची आई त्या गोळीमध्ये त्याच्या लेखकाच्या सहकार्याने मित्राने ज्यावेळेस गोळी मारली त्याच्यावर,
त्यावेळेस तो खाली पडला आणि मग तो जो लहान त्याची बेबी होती त्या अस्वलाची म्हणूया, ती त्याच्यापाशी अतिशय करुणापूर्ण आवाज करून आपल्या आईजवळ गेलेली आहे आणि आवाज करू लागलेली आहे. दयापूर्ण आवाज ज्याला आपण म्हणूया, जसं कुणीतरी आई मेल्यानंतर कसं होतं तसं तो ते बाळ जे आहे, पिल्लू जे आहे त्या अस्वलाचं, ते त्याच्या आईजवळ जाऊन एक एक प्रकारचा आवाज करत आहे. I ran up to it to attempt a capture. It scooted into the sugarcane field. Following it with many companions, I was last able to grab it by scruff scarf of its neck while it snapped and tried to scratch me with its long hooked claws. आता मी त्या प्राण्याकडे नंतर त्याला पकडायसाठी गेलो, परंतु तो पळून गेला शेताच्या फील्डमध्ये आणि मग मी माझ्या सहकार्यासह आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याची जी स्किन आहे त्याच्या मानेजवळची ती पकडण्याचा प्रयत्न केला आणि परंतु while it snapped means moved with sound, तो आवाज करून पुढे जात होता आणि मग आम्ही त्याला पकडलं आणि त्याने मला मात्र स्क्रॅच करायला सुरुवात केलेली आहे, ओरखळायला सुरुवात केलेली आहे. त्याचे जे पंजे होते त्या पंजाच्या सहाय्याने. We put it in one of the gunny bags we had bought, and when I got back to Bangalore, I duly presented it to my wife. She was delighted. She at once put a color ribbon around its neck, and after discovering the cub was a boy, she christened it Bruno. आणि मग मी ज्यावेळेस त्याला एक बॅगमध्ये, लार्ज मेड बॅग होते ना, गनी बॅग ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये त्याला घातलं आणि आम्ही नंतर बँगलोरला आलो आणि नंतर मग मी माझ्या वाईफला ते प्रेझेंट गिफ्ट म्हणून दिलं. तिला खूप आनंद झाला. तिने तिच्या गळ्याला एक रिबन बांधली, त्याचं नाव पण ठेवलं. ॲज तो बॉय होता मेल होता आणि म्हणून ब्रुनो असं नाव ठेवलेलं आहे. ब्रुनो सोन टूक ऑफ ड्रिंकिंग मिल्क फ्रॉम अ बॉटल. इट वॉज but a step further, and within a very few days he started eating and drinking everything else. आणि आम्ही त्याला बॉटलने दूध पाजलं आणि नंतर काही महिन्यातच त्याने, काही दिवसामध्येच त्याने सगळं काही खायला प्यायला सुरुवात केली. अँड एव्हरीथिंग इन इज द राईट वर्ड फॉर ही एट porridge made from its any ingredient, vegetable, fruit, nut, meat, curry, rice, regardless of condiment, and chilies, bread, eggs, chocolate, sweets, pudding, ice cream, etc. As we drink milk, tea, coffee, lime juice, aerated water, buttermilk, beer, alcoholic liquor, in fact anything liquid, it all went down with relish. आणि मग तो सगळं खायला प्यायला लागला. मग ते असतील फळं, फुलं, किंवा आपण म्हणूया भात, त्यातले रस्सा, त्याच्यानंतर जरी त्याच्यामध्ये मिरच्या असतील किंवा लवंग असतील, तर तो अंडी, त्याचे ब्रेड्स, चॉकलेट्स, सगळे स्वीट्स जे आहेत, आईस्क्रीम, हे सगळे पदार्थ आपण म्हणूया. मग त्याच्यामध्ये दूध असेल, कॉफी असेल, आणि अल्कोहोलिक लिक्वर, दारूचे असते, त्याच्यामध्ये लिक्विड जे असते, लिकर जे असतील, तेही तो सगळं खाऊ पिऊ लागला. द बियर बिकम व्हेरी अटॅच टू आर ओन Alastian dogs and to all the children of the tenant living in our bungalow. He was left quite free in his younger days and spent his time in playing and running into kitchen and going to sleep in our bed. आता पहा, तो जी काही अटॅचमेंट आहे त्या अस्वलाशी खूप वाढलेली आहे. त्याने त्याची अटॅचमेंट आमच्या दोन जे कुत्रे होते, अलास्टियन जे कुत्रे होते, त्यांच्याशी त्याने चांगली मैत्री केली होती. त्याचबरोबर आमचे जे भाडेकरू होते, त्यांचे मुलं, त्यांच्याबरोबरही त्याचे चांगले संबंध निर्माण झाले होते. त्याचबरोबर तो ज्यावेळेस लहान होता, तो खूप खेळायचा, बागडायचा, त्याच्याबरोबर किचनमध्ये आमच्याबरोबर यायचा आणि झोपायलाही बेडवर असायचा. सो वन डे अन ॲक्सिडेंट बिफॉल हिम. आय पुट डाऊन पॉयझन, barium carbonate, to kill the rats and mice, and had got into my library. Bruno entered the library as he often did, and he ate some of the poison. Paralysis set in the extent that he could not stand on his feet, but
He dragged himself on his stumps to my wife. Oh, who called me? I guessed what had happened. Off I rushed in the car to the Waits resident. A case of poisoning, tame beer, barium carbonate, what to do? आता एक दिवस एक ॲक्सिडेंट झालेला आहे. काय झालेलं आहे ज्यावेळेस लेखकाने एक विष असतं ना त्याच्यामध्ये बेरियम कार्बोनेट असतं जे आपण उंदरांना मारण्यासाठी ठेवलं होतं. माझ्या लायब्ररीमध्ये ठेवलं असं म्हणतात आणि त्यावेळेस ते असोल आणि त्याने ते नेहमीप्रमाणे ते खाल्लेलं आहे आणि मग त्याला उभं पण राहता येत नव्हतं. तो स्वतःला त्याच्या स्टंपवरती म्हणजेच कमरेचा जो खालचा भाग आहे त्याच्यावरती तो स्वतःला रगडत रगडत ओरत उभं राहत होता आणि मग माझ्या वाईफने मला बोलवलं आणि मग मला तर कळालंच की काय झालं असेल. मी पटकन कार घेतली आणि जिथे डॉक्टर्स आहेत वेट्स रेसिडेंट्स तिथे मी गेलो पटकन आणि सांगितलं की ही एक पॉयझनची केस आहे आणि हा माझा पाळलेला बिअर आहे. त्याने बेरियम कार्बोनेट हे खाल्लेलं आहे. काय करायचं आहे? Out came his medical book and feverish reference to index began. What poison did you say, sir? Barium carbonate. Yes. Barium salt. Barium carbonate. Symptoms paralysis. Treatment injection of just a minute. Sir, I'll bring my syringe and the medicine. आणि मग तिथं गेल्यानंतर त्याने विचारलेलं आहे की काय झालेलं आहे. मग त्याने सांगितलं की असं असं झालेलं आहे. मग त्याने ते एक पुस्तकाचा रेफरन्स घेतला, त्याची इंडेक्स जी आहे ती पाहिली आणि मग कोणतं विष दिलेलं आहे, विष त्याने घेतलेलं आहे बेरियम कार्बोनेट का. आणि मग तो म्हटला हां. मग काय त्याचे सिम्पटम आहेत, पॅरालिसिस होतो, बॉडीची हालचाल वगैरे बंद होते, उभं राहता येत नाही त्याला असं म्हणायचं. मग इंजेक्शन आणि मी सिरिंज घेऊन येतो त्याचं औषध असं सांगतात. अ डॅश बॅक टू द कार. ब्रुनो स्टील फ्लंडरिंग about on his stump, but clearly weakening rapidly. Some omitting, heavy breathing with heavy planks and gaping mouth. आता हे औषध त्याने जे पॉयझन घेतलं होतं त्याच्यामुळे आता इथं फ्लॉन्डरिंग हा शब्द आहे. मीन्स स्ट्रगलिंग टू मूव्ह, ही अनेबल टू मूव्ह. त्याच्या स्टंपवर तो चालत होता, म्हणजे बॅकच्या बाजूने पायाच्या वरचा भाग, मागच्या पायाचा, त्या अतिशय अशक्त झाला होता, उलटी करत होता, जोराने श्वास घेत होता आणि मग तोंड मोठं वासायचं, असं मोठं करायचा. सो होल्ड हिम एव्हरी डे इन गोज द हायप्रोडेमिक ब्रुनोज स्क्वेल 10 degrees Celsius of the antidote enter his system without a drop being wasted. 10 minutes later, condition unchanged. Another 10 cc, not degree, it's a 10 cc injected. 10 minutes later, breathing less, uh, stertorous. Bruno can move his arms and legs little, although he cannot stand it. 30 minutes later, Bruno gets up and he has a great feel. He look at us disdainfully, as much as to say, what barium carbonate to a big black bear like me? Bruno is still eating. आता काय झालेलं आहे की हायपोडेमिक मीन्स अ लाँग निडल यूज टू गिव्ह इंजेक्शन्स, ते आणलेलं आहे ब्रुनोला. 10 cc जे जो काय अँटीडोट आहे, अँटीडोट म्हणजे काय, प्रतिविष ज्याला म्हणूया आपण, डोस जो असतो ना, जे पॉयझनला स्टॉप करेल, ते. आणि स्क्विल्स मीन्स नॉईज. ब्रुनोज नॉईज करत होता आणि मग त्याच्यामध्ये त्याला डोस दिला गेला, तो त्या निडलच्या साह्याने. इंजेक्शन जे लाँग निडल असते, ज्याला सुई असते, इंजेक्शन असतो, बरोबर आहे, ते स्किनमध्ये त्याच्या घातलं आणि मग तर काहीच त्याच्यामध्ये फरक पडला नाही आणि म्हणून पुन्हा 10 cc इंजेक्शन त्याच्या 10 मिनिटांनी दिलेलं आहे. आता ब्रेथिंग लेस स्टेरोटोरस मीन्स वॉज नॉईझी ब्रिदिंग. जसं घोरल्यासारखा आवाज येतो ना, तसं तो करू लागलेला आहे. आणि मग 30 मिनिटानंतर ब्रुनो हा उभा राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर तो आमच्याकडे पाहायला लागलेला आहे. आमच्या जसं काय डिस्टन्टफुली मीन्स विदाउट फिलिंग लॅक ऑफ रिस्पेक्ट. वेगळं कसं जसं पाहतो ना, तसं जसं बेशुद्ध झाल्यानंतर माणूस पाहतो त्या पद्धतीने पाहत होता. सो अनदर टाईम ही फाउंड नियरली 1 gallon ऑफ ओल्ड इंजिन
oil which I had drained from the sums of the Studebaker and was keeping as a weapon against intrude of termite. He promptly drank the lot, but it had not no ill effects whatever. आणखीन दुसरा एक इन्सिडेंट्स आहे याच्या बाबतीतलाच. आता इथे आहे स्टडी बेकर मीन्स ओल्ड अमेरिकन कार. आता एक वन गलून ओल्ड इंजिनचं जे ऑइल आहे जे ड्रेन करून ठेवलं जातं, काढलं जातं, बरोबर आहे, त्या अमेरिकन कारमधून. आणि हे कशासाठी केलं जातं कारमधून ते ऑइल्स हे ठेवलेलं आहे कारमधून काढलेलं आहे, कारण ज्यावेळेस जे कीटक आहेत टर्माइट्स जे आहेत ना, व्हाईट कीटक्स, त्याच्यामध्ये इंट्रोड करू नये म्हणून, अटॅक करू नये म्हणून हे ठेवलेलं असतं. तर त्यानेही ते जे ऑइल काढलेलं होतं ओल्ड इंजिन ऑइल, तर तेही तो पिलेला आहे, पण त्याचा काही इफेक्ट त्याच्यावरती झाला नाही, काही परिणाम त्याच्यावर झाला नाही. द months rolled on and Bruno had grown many times the size he was when he came. He had equalized the Alastians in height and had even outgrown them. But was just as sweet, just as mischievous, just as playful. He was very fond of Alas. आणि मग काही काळानंतर गेल्यानंतर त्याची हाईट ही खूप वाढलेली आहे. जसं अलास्टियनचे जे काही ओरिजिनल्स आपण पाहतो ना मोठे अस्वल, तसा तो आता वाढायला लागला होता. परंतु तसा तो खोडकरीही होता, खेळायचाही, ओके. आणि आणि जसं आमच्यावर सगळ्यांचं जसं आम्ही एकमेकांबरोबर वागायचो, प्रेम होतं, ते तसंच राहिलं. Above all, he loved my wife and she loved him too. She had changed his name from Bruno to Baba, a Hindustani word signifying a small boy. आणि मग तो माझ्या पत्नीलाही खूप आवडायचा आणि म्हणून त्याने पत्नीने तिचं नाव कालांतराने ब्रुनोवरून बाबा ठेवलं. बाबा जसं हिंदुस्थानाचा हा शब्द आहे ज्याचा अर्थ होतो लहान मुलगा. अँड ही कुड डू अ फ्यू ट्रिक्स टू. ॲट द कमांड बाबा रेसल, बाबा बॉक्स. He vigorously tackled anyone who came forward for a rough and tumble. So जसं तो बाबा काही कामं केल्यानंतर तो खेळायचाही, तो फाईटही करायचा, बरोबर आहे. तो खूप ॲक्टिव्ह होता असं त्या सांगतायत, लेखक इथे सांगतोय. तो पुढेही यायचा, त्याचबरोबर टंबल मीन्स टू फॉल डाऊनवर्ड, खालीही पडायचा. सो कोणाबरोबरही तो व्यवस्थित टॅकल करण्याची जी शैली होती ती त्याची चांगली होती. सो गिव्ह हिम अ स्टिक अँड से बाबा होल्ड अ गन अँड ही पॉइंटेड अ स्टिक ॲट यू. त्याला आपण एखादी स्टिक दिली आणि तो गन सारखं पकड म्हटलं की तो पकडायचा. ॲज आस्क हिम बाबा वेअर्स बेबी अँड ही इमिजिएटली प्रोड्युस्ड अँड कडल्ड affectionately a stump of wood which he would carefully conceal in his straw bed. But because of the tenant children, poor Bruno or Baba had to keep chained the most of the time. आणि मग ज्या पद्धतीने बाबाला सांगितलं जायचं की तुझं बेबी, वेर इज द बेबी, कुठं आहे, मग तो लगेच दाखवायचा, खाद्यामध्ये दाखवायचा. आणि क्रॅडल म्हणजे काय, स्मॉल बेड, लहान बेड असतो ना, त्या बेडवर तो जाऊन तिथे त्याच्यासारखा दाखवायचा. आणि मग एक स्टंप असायचा जो लाकडाचा बनलेला आहे, तो तिथे जाऊन त्या आणि तो ते लपवायचा, बेबी असं बेबीसारखं हातामध्ये धरायचा त्या लाकडालाच. स्टंप्स असतात ना, स्टंप्स ऑफ वूड, लाकडाचे स्टंप्स, काठ्या वगैरे, तो हातामध्ये धरून ते लपवायचा जसं बेडी धरतात. आणि तो लपवून दाखवायचा जसं इन हिज स्ट्रॉ बेड्स, त्याचा जो लाकडी जो बेड होता त्याच्यामध्ये तो करून दाखवायचा. परंतु अशा पद्धतीने कुठं बेबी आहे, गन कशी पकडायची, हे सगळे खेळ जो आहे तो करून दाखवायचा. परंतु त्याला मोस्टली चेनमध्ये बांधलेला असायचं, कारण लहान मुलं होती भाडेकऱ्यांची आणि त्याच्यामुळे तो बांधलेला असायचा. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड ऑफ द फर्स्ट पार्ट. वी विल डिस्कस सेकंड पार्ट इन नेक्स्ट ऑफ आवर सेशन. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.